नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। मराठा हे निजामाची औलाद आहे, मराठा धनगर वाद पेटला। आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे शिरूर तालुक्यातील काही मराठा समाजातील बांधवांनी धनगर समाजाला खूप गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ केली आहे। त्यामुळे धनगर समाजातील एका महिलेने डायरेक्ट मराठ्यांना निजामाची औलाद आहे तुम्ही, छत्रपतीची औलाद नाही असे म्हटले आहे। कारण मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण यामध्ये आता हा मोठा वाद पाहायला मिळतोय। कारण मनोज जरांगे यांनी धनगर समाजाला अपशब्द वापरले तेव्हापासून हा वाद चालू झाला आहे। मनोज जरांगे हा एक चौथी नापास असलेला प्युअर पेताड आहे। त्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेठीस धरले आहे। मराठा आरक्षणासाठी त्याने इतर समाजावर अपशब्द बोलणे चुकीचे आहे, तरी सुद्धा त्यांनी अपशब्द बोलले, त्यामुळे हा धनगर मराठा वाद सध्या पाहायला मिळत आहे। असे एका महिलेने स्वतः व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केले आहेत आणि त्या स्वतः मनोज जरांगे यांना भेटणार आहे। नक्की तुम्ही छत्रपतीची औलाद आहात का असे त्यांना विचारणार आहे, कारण निजामाची औलाद आहे असे त्यांनी म्हटले आहे। हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचे प्रमाण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकतर सुप्रीम कोर्टाने सांगितलेले होते मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देता येत नाही, तरी सुद्धा या माहिती सरकारने एका अनपढ माणसाचं ऐकून GR काढला, संविधानाचा अपमान केला, कायद्याचा अपमान केला। कुठे एक जात आणि कुठे 350 जाती, त्यामुळे सरकारने सुद्धा विचार करायला पाहिजे होता। त्यामुळे आता एक नवीन वाद सध्या पाहायला मिळत आहे। अशा एकमेकांना शिव्या देणे खूप चुकीचे आहे। ज्या व्हिडिओमध्ये हे तरुण धनगर समाज बांधवांना खालच्या भाषेमध्ये कमरेच्या खाली घाण शिव्या देतात, या सर्वावर या सरकारने कारवाई केली पाहिजे असे या महिलेने म्हटले आहे। जर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठेल, दंगली होतील, वाद निर्माण होईल आणि याला जबाबदार सरकार राहील असे सुद्धा या महिलेने म्हटले आहे। तर पाहूयात आपण या महिला काय बोलल्या ते पुढील प्रमाणे। जय भीम, जय मल्हार, जय अहिल्या, जय जिजाऊ, जय शिवराय। बांधवांनो, आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की शिरूर तालुक्यातील धोरफडवाडी ह्या गावातील काही युवकांनी, मराठा समाजाच्या युवकांनी धनगर समाजाला कमरे खालच्या शिव्या दिल्यात आणि त्या शिव्याची भाषा इतकी गलिच्छ आणि इतकी घाणेरडी भाषा आहे, अक्षरशः आया बहिणीवर त्यांनी त्या घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहे। मला सर्वच मराठा समाजाला विचारायचं आहे की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांना असं काही सांगितलं का? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून घेताना स्वतःला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, हरामखोर हो की आपण लोकांच्या आया बहिणीला इतक्या खालच्या लेवलच्या शिव्या का द्याव्यात? मनोज दादा जरांगे यांनी तुम्हाला सांगितलं का तुम्ही एवढ्या कमरे खालच्या शिव्या द्या लोकांच्या आया बहिणीला म्हणून? मी स्वतः मनोज दादा जरांगेकडे हा व्हिडिओ घेऊन जाणार आहे आणि मी स्वतः मनोज दादाला हा व्हिडिओ दाखवणार आहे की मनोज दादा तुम्ही ह्यांना अशा शिव्या द्यायचं शिकवलं आहे का? नाही जर गेले तर मला सांगा बघा। आणि तुम्ही जेवढे ह्या व्हिडिओ मध्ये दिसतात का तेवढ्याला सगळ्याला मी मनोज दादा जरांगे पाटला समोर उभा करणार आहे। ही भाषा आहे का तुमची धनगरांना शिव्या द्यायची? आम्ही धनगरांनी तुमच्या आरक्षणाला सपोर्ट केला, अर्ध्याच्या वर धनगर तुमच्या सोबत सपोर्टला, माहितीये का? अर्ध्याच्या वर धनगर म्हणतात मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांच्या लेकरा बाळांच्या हिताचा निर्णय झाला पाहिजे। आम्ही तुमच्या लेकरा बाळांसाठी तुमच्या हिताचे निर्णय घेतो, आम्ही तुमच्या सोबत राहतो। अरे तुमचे लेकर काय आमचे लेकर काय आम्ही वेगळं समजत नाही आणि तुम्ही आमच्या आया बहिणीला खालच्या लेवलला जाऊन शिव्या देतात। तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। छत्रपतीचे मावळे म्हणत जाऊ नका तुम्ही निजामाच्या अवलादी आहेत, छत्रपतीचे मावळे नाहीयेत। अरे आमचा धनगर समाज इतका सज्जन आणि सोज्वळ आहे, कधीही त्यांनी तुम्हाला गावगाड्यामध्ये सुद्धा माझे स्वतःचे तुमच्या मराठा समाजाची वैयक्तिक चांगले संबंध आहेत। मी कधीच विचारा बीड जिल्ह्यातल्या मराठा समाजाला कधी मीनाक्षीताईने तुम्हाला विरोध केलाय, कधी तुम्हाला वाईट बोलली आणि तुम्ही स्वतःहून आमच्यावर इतक्या खालच्या लेवलच्या शिव्या देतात, धनगरड्या हो म्हणतात। अरे एवढा कशाचा माज आलाय तुम्हाला? कशाचा माज आहे रे तुम्हाला? याद राखा, धनगराच्या जर नादी लागतात तर तुम्हाला असं वाटत असेल धनगर आम्हाला काहीच करणार नाही, पण जर एकदम बिघडलं ना आणि एकदम जातीवर जर आलोत ना तर तुम्हाला
आमची धनगडे काय असतात ना हे दाखवीन बर का. आणि त्या व्हिडिओ मधले ते हिजडे आहेत ना, हिजडे ते पोरं नाहीत. तुम्हीच बघा. मनोज दादा, तुम्हाला विनंती करून सांगते, तुम्ही स्वतः म्हणता ना धनगर समाजाच्या मी पाठीशी आहे, आम्ही ती गोष्ट मान्य केलेली आहे. आम्ही कधीही तुम्हाला खालच्या भाषेत जाऊन बोललेलो नाहीये. आम्ही धनगर गेवराई तालुक्यातल्या अर्ध्याच्या वर धनगर समाज तुमच्यामुळे हाके साहेबांच्या विरोधात गेला. धनगर समाज तुम्हाला पाठिंबा देतोय. आणि तुमचेच हे ज्यांच्या तोंडावर अनेक मिसुड्या नाही फुटल्या हिजडे धनगर समाजाला खालच्या लेवलला जाऊन शिव्या देतात, कमरा खालच्या शिव्या देतात, कमरा खालच्या. का तुम्हाला आया बहिणी नाही आहेत का? आमच्या आया बहिणी वाटावर पडल्यात का? धनगराच्या आया बहिणी वाटावर पडल्यात का? बघा, मी येत्या 2 ते 4 दिवसात मनोज जागा दादांची भेट घेणार आणि पाटलांना जाऊन विचारणार की मनोज दादा, हीच तुमची संस्कृती का? जय मल्हार, जय अहिल्या, जय शिवराय. आणि आणखी एक, शिवाजी महाराजाच्या काळात स्त्रियांचं आया बहिणीचं रक्षण झालं होतं. त्यांच्यावर खालच्या भाषेत शिव्या दिल्या नव्हत्या. शिवाजी छत्रपती महाराजांचा, आईसाहेब जिजाऊंचा इतिहास वाचा आणि नंतर बघा, अगोदर वाचन करा. मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना मानते, छत्रपती संभाजी राजांना मानते, आईसाहेब जिजाऊंना मानते. अरे त्यांचा इतिहास बघा, अंगाला काटे फुटते ना असा इतिहास आहे. ते सर्व मावळ्यांना एकत्र घेऊन लढत होते आणि तुम्ही कंबरा खालच्या शिवाय येता. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. मी धनगर आहे, धनगराला विषयी बोललेलं मी खपवून घेणार नाही. परत एकदा मनोज दादाला विनंती करून सांगते, हा व्हिडिओ जितका शेअर होईल तितका शेअर करा आणि मनोज दादा पाटलांपर्यंत पाठवा आणि त्यांना विचारा तुमच्या लेकरांना तुम्ही हेच वळण लावलंय का? जय मल्हार, जय अहिल्या. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.